काय मित्रांनो, विचार करत होतो की व्लॉग चालू करू का, आणि हा व्लॉग मी इथे संपवतो. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. थांबा थांबा थांबा, ब्लॉग हा संपला नाहीये. तो सुद्धा मी ब्लॉग करण्यासाठीच करत होतो, जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होतो. बट ते असंच कॉमेडी वे मध्ये, आणि माझ्या मित्राने सांगितलं की खास ती क्लिप टाक म्हणून तुझ्या एडिटिंग मध्ये, सो म्हणून ती अशीच गंमत म्हणून टाकली. हॅलो मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे. आणि हा ब्लॉग सुरू करण्याआधी पण मला खूप आधीपासूनच ब्लॉग करायचा होता. बट नॉर्मल व्हिडिओज तर चालूच होते आपले, आणि खूप मध्ये गॅप सुद्धा पडला. बट ब्लॉग करण्यासारखं असं काही खास कारण पण नव्हतं. मध्ये आम्ही किल्ल्यावरती गडावरती वगैरे गेलेलो, बट तिथे सुद्धा व्लॉग केला. म्हणजे आमचे व्हिडिओमध्ये माहिती असेल तुम्हाला, महेश शिंदे म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी खास गोप्रो आणलेला. बट ते शूट झालं, पूर्ण झालं शूट, आणि एडिटिंग त्याचं काही होऊ शकलं नाही. तर ते त्यांनाच माहिती की का नाही झालं एडिटिंग त्याचं. बट ठीक आहे, हा ब्लॉग मी सुरू करतोय. आणि या ब्लॉगमध्ये मी माझ्या मम्मासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेतलंय. सो बघूया तिला ते आवडतं का, आणि मे बी तुम्हाला आवडतं का. आणि मला कमेंट करून सांगा नक्की ते तुम्हाला कसं वाटलंय. आणि त्याची एक स्टोरी पण आहे त्या गिफ्ट मागची, मी तुम्हाला सांगेन ती जेव्हा तुम्हाला ते गिफ्ट पाहिल्यानंतर या तुम्ही बघितल्यानंतर व्हिडिओ जसा जसा पुढे जात राहील, त्याच्यानंतर मी तुम्हाला ती स्टोरी सांगेन की काय आहे त्या गिफ्ट मागची स्टोरी. चला तर मग ते गिफ्ट आपण मम्माला देऊया, आणि तिला कसं वाटतंय ती रिॲक्शन पाहूया. मम्मा, काय रे? 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के वजह. ओव्हर ऍक्टिंग बघा मम्माची, पण तुला मगाशी नको होतं ना. आपले 2 प्रेक्षक, अजय आबा. काय ते? काय पाहिजे आता? हा 3रा प्रेक्षक. ऐ, ठीक आहे, गजब बेइज्जती है. लवकर लग्नाला जायचंय मला. एकटाच कसा जातोस? यश आहे ना सोबत. अरे खोल जोरात, आपल्याकडे पॅकिंग पेपर भरपूर आहे. ते बसून खोल वाटले यार, जा ना बस नाही ते. हे मम्मानी 2 मिनिटांनंतर हे गिफ्ट पेपर खोडलेला आहे. क्या बोला तूने? मी केलं ना. कशाबद्दल पण? मस्त आणलेस हा, छान आणले. होय, वाव, मस्त. कसं आहे? छान आहे, मस्त, खूपच सुंदर. मस्त आहे, मस्त. सो मित्रांनो, मी हे गिफ्ट मला देऊन झालोय. हे तुम्हाला गिफ्ट आवडलं असेल असं मी गृहीत धरतो, आणि मम्माला तर खूप आवडलं, तिची रिॲक्शन खूप छान होती. आणि तिने पण स्टेटसवरती टाकलेलं जेव्हा गुरुवार होता
कारण ते मार्गशीर्ष गुरुवारसाठी पूजा असते देवीची, तेव्हा तिच्याही कॉन्टॅक्ट्समध्ये खूप लोकांना तो मुखवटा आवडला देवीचा, कारण का खूप रिअलिस्टिक आहे. आणि मी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगेन की स्टोरी काय आहे. तर ती स्टोरी अशी आहे की तुम्हाला काही लोकांना माहिती असेल की हा मुखवटा कुठल्या आर्ट स्टुडिओमधनं बनवला आहे. म्हणजे परेलमध्ये त्रिमूर्ती आर्ट स्टुडिओ आहे, जे विशाल दादा शिंदे हे खूप प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. त्यांच्या खूप रिअलिस्टिक छान छान अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात आणि त्यांच्या साईटवरती हा एक मुखवटा आहे. हा एकच एवढा सुंदर एकदम रिअलिस्टिक मुखवटा आहे. त्यांच्या या साईटवरती हा एक मुखवटा त्यांनी लॉन्च केलेला, म्हणजे बरेच वर्ष आधी लॉन्च केला असावा, बट म्हणजे 2 वर्षा आधीपासून मी बघतोय. सो मला खूप आवडलेला तो मुखवटा, कारण का तो इतका रिअलिस्टिक आहे, म्हणजे जसं की आपल्या घरात देवी समोर बसली आहे असं वाटतं तो मुखवटा बघून. आणि तो साईटवरती मी सर्च करत होतो. गेल्या वर्षी मी माझ्या मम्मीसाठी घेईन असा विचार केलेला आणि मी तो घेण्यासाठी बघत होतो, बट तो आउट ऑफ स्टॉक, कारण का खूप लोकांनी तो परचेस केला असावा, कारण की एवढं सुंदर काम आहे ते. आणि यावर्षी परत एकदा, गेल्या वर्षी नाही भेटला म्हणून मी त्या साईटवरती गेलो ऑर्डर करण्यासाठी वगैरे, बट तिथे 20-25 दिवस डिलिव्हरीसाठी दाखवत होते. म्हणजे पहिला गुरुवार तो मिस झाला असता. आणि सो मी विचार केला की बघूया कसं काय अजून तिथे डायरेक्ट तिथे स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला घेता येईल का वगैरे असं काय. आणि मी परत एकदा असंच जाता आलं नाही मला, सो मी 2 दिवसांनी मी परत एकदा ट्राय केलेलं की त्या साईटवरती, तर साईटवरनं तो गायबच झाला. तो साईटवरनं त्याने हटवलाच होता, मे बी खूप ऑर्डर्स आले असतील. तर माझा एक, मी जेव्हा फाउंडेशनमध्ये होतो तेव्हा माझा एक मित्र आहे गौरेश कीर म्हणून, जो त्या आर्ट स्टुडिओमध्ये जायचा, त्याची ओळख आहे बऱ्यापैकी, तो तिथे काम करायचा छान, आणि त्याचं पण खूप काम छान आहे आर्टमध्ये. सो त्या मित्राला मी सांगितलं की असं असं मला हवं आहे, सो काही तुझ्याकडून अरेंज होत आहे का. सो भावांनो ते त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांनी अरेंज केलं. म्हणजे तिथे लिटरली ते काम त्याचं चालू होतं मुखवट्याचं, आणि खूप वेटिंगवरती होतं. बट आणि त्यांनी सुद्धा मागवलेले, बट त्याच्या आधी त्यांनी मला अरेंज करून दिले. सो थँक्यू सो मच गौरेश भाई, तुझ्यामुळे एवढं मला छान प्रोडक्ट, म्हणजे देवीचा मुखवटा मला घेता आला आणि मला मम्माला देण्यासाठी म्हणजे झालं. म्हणजे इतके 1-2 वर्ष मी वाट बघत होतो आणि तो खरंच आवडला. सो खरंच थँक्यू सो मच त्रिमूर्ती आर्ट स्टुडिओ, त्यांनी एवढा छान मुखवटा बनवलाय. सो तुम्हाला आवडलाय का मुखवटा हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ही व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्हाला सुद्धा असा मुखवटा हवा असेल तर त्या साईटवरती परत एकदा जाऊन चेक करा, त्रिमूर्ती स्टुडिओ साईटवरती, आणि तुम्ही पण घ्या तुमच्या आईसाठी, बहिणीसाठी, तुम्ही सुद्धा हा ऑर्डर करू शकता. आणि मला सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. हा माझा पहिला ब्लॉग आहे खरं सांगायचं म्हणजे. व्हिडिओ वगैरे आपण जेव्हा नॉर्मली मी बनवतो, विचार करतो, तेव्हा असं काही वाटत नाही की काहीतरी काम करायचं, ओके करा, काम करा असं. बट इथे ब्लॉग करणं म्हणजे सिरियसली एकटा जरी असलो तरी सुद्धा असं कॉन्फिडन्स यायला खूप वेळ लागतो. बट कसं कसं करून मी हा ब्लॉग बनवलाय, कारण की खूप टाइम लागला. खूप लोक मला, मित्र वगैरे बोलत होते. माझी आई तर सारखी, माझी मम्मा सारखी मला बोलत असते की ब्लॉग कर. तो ती सांगते की हे लोक कसे ब्लॉग बनवतात, हे बनवतात, तू का नाही बनवत, तू फक्त व्हिडिओज बनवतो. सो म्हणून मी तिच्यासाठी, म्हणून तिच्या सोबतच हा पहिला ब्लॉग, की तिच्यामुळेच हा ब्लॉग पहिला मी टाकतोय. सो तिलाच गिफ्ट देतो. आणि सो हेच देवीचं मुखवटा हा पहिला ब्लॉगसाठी खरंच खूप चांगला ब्लॉग असेल असं मला वाटलं. सो म्हणून मी हा ब्लॉग म्हणून तयार केला. हे मला बोलायला मी काय बोलतो मला समजत नाही, बट सांभाळून घ्या. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून नवीन छोटे मोठे मिनी ब्लॉग्स वगैरे येत राहतील. सो असंच प्रेम द्या, आणि व्हिडिओसुद्धा येत राहतील. मला माहिती आहे की तुम्हाला गल्लीतलं प्रेम या अजून फनी व्हिडिओज, असे खूप व्हिडिओज माझ्या चॅनलवरचे आवडतात. तुम्ही खूप कमेंट्सही केले, पण काही कारणास्तव ते करता नाही आले. पण आपण लवकरच ते चालू करू. आणि मला खास ज्यांनी ब्लॉग बनवलाय त्यांना खास रिक्वेस्ट आहे की कमेंट करून सांगा की या ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि तुम्हाला कसा वाटला, मी करावं की नको हे पण सांगा.
आणि नको बोललात तरी मी करणार आहे. ये भगवान क्या जुलूम है. सो मला नक्की सांगा. चलो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.